आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठामधील 12व्या अभंगावर चिंतन मांडणार आहे. तीर्थव्रत नेम भाविविन सिद्धी, वायाची उपाधी करीशी जन. भावळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरे. पारियाचा रवा घेता भूमी बरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती. हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करे. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत श्रेष्ठ सोपानदेव, संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. माऊली हरिपाठाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, तीर्थव्रत नेम भाविविन सिद्धी, वायाची उपाधी करीशी जना. कारण या अभंगामधून माऊली सांगतात की तीर्थव्रत नेम आपल्या जीवनामध्ये जे आपण करीत राहतो ते करीत असताना आपल्या जीवनामध्ये भावे सिद्धी, कारण ते तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही. वायाची उपाधी करीशी जना, कारण तुमच्या जीवनामध्ये 11व्या अभंगांमध्ये माऊलीने काल जे बोलले, कारण भक्ती काय आपल्या जीवनामध्ये. हरि उच्चारणे अनंत पापराशी, जातील लया शिक्षण मात्रे. शेवटच्या चरणामध्ये जे माऊली म्हणले, ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ, न करावे अर्थ उपनिषदा. कारण जे उपनिषदानं आजपर्यंत या भक्तीचा अर्थ म्हणजे ही आपण जी भक्ती करतो, ही जी 11व्या अभंगामध्ये जे माऊलीनं भक्ती बोललेली आहे किंवा या 12व्या अभंगामध्ये जी भक्ती तीर्थ व्रत नेम भजन कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण पूजा व्रत हे सर्व भक्तीमध्येच मोडतं. 9विधा भक्ती असेल किंवा 11विधा भक्ती असेल, या भक्तीबद्दल कारण माऊलींनी हरिपाठामध्ये त्यांच्या काल स्पष्ट सांगितलं की हे न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट आहे म्हणजे आता न्यायप्रविष्ट प्रकरण कोण म्हणू शकतं? ठीक आहे, आता माऊली हे ज्ञानाचे राजे आहेत. ज्ञानाचे राजे नाहीत, ज्ञानच आहेत प्रत्यक्ष माऊली. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा अवतार आहे, सखा ज्ञानाचा सागर आहेत. आणि ते जर म्हणतात की न्याय प्रविष्ट आहे, म्हणून काल माझ्या जीवनामध्ये मला वाटलं की माझं 59 वर्ष रनिंग वय चालू आहे, मी अजून माझ्या जीवनामध्ये भक्त झालो का नाही, हे मला काल एवढं खिन्न वाटलं. मी कारण जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगावर न ऐकावे कानी तयाचे ते भूल, भक्ती बिन फूल ज्ञान सांगे या अभंगावर भाग 1 भाग 2 मध्ये 3 वर्षापूर्वी निरूपण मांडलेलं आहे. आता एकतर मी माझ्या जीवनामध्ये हे निरूपण मांडायलाच मी माझ्या जीवनामध्ये तयार नव्हतो. योगानं का आलो हे काही आता मी माझ्या जीवनामध्ये सांगत नाही, पण 3 वर्ष दिवस तर माझ्या मनामध्ये निरूपण करावं न करावं का, आपलं कोण ऐकणार आहे. जे माऊलीचं या जगामध्ये कोणी ऐकलं नाही, जगद्गुरु तुकोबारायचं कोणी ऐकलं नाही, खरंच ऐकलं नाही. कारण माऊलीचा हे जर अभंग आपल्या जीवनामध्ये त्याच्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये खरंच आचरण आहे का, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये खरा सप्ताह आहे का, हे मला तर माझ्या जीवनामध्ये काल एवढा पश्चाताप झाला की मला वाटलं मी अजून भक्तच झालेलं नाही. मी माझं स्वतःचं परीक्षण करू लागलेलं, मी तुमच्याबद्दल मी बोलतच नाही. आता इथून ठरविलं मी माझ्या जीवनामध्ये 59 वर्षामध्ये मी अजून भक्तच झालो किंवा नाही, हे मलाच अजून माझं आत्मपरीक्षण करायचं आहे. आणि म्हणून की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात न ऐकावे कानी, कारण कान आपल्या अधीन आहेत का, कान हे मनाच्या अधीन आहेत, मग मन आपल्या अधीन करून घ्यावं लागल. न ऐकावे कानी तयाचे ते बोल, कुणाचे बोल, भक्ती बिन फूल ज्ञान सांगे. मग या जगामध्ये आता ज्याला भक्तीच कळाली का नाही
आणि तो जर माझ्यासारखाच उदाहरण घ्या, मी ज्ञान सांगालो, मला भक्तीच कळायली आहे का नाही की, आणि मी तुम्हाला ज्ञान सांगायलेलो आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की सांगणारा श्रोता, ऐकणारा वक्ता दोघंही त्यांच्या जीवनामध्ये दुःख पावे. वाखानी अद्वैत भक्ती व्हावी विन, दुःख पावे सीन श्रोता वक्ता. याच्याबद्दल भक्तीबद्दल, कारण मी त्यावेळेस 3 वर्षापूर्वी माऊली काय सांगतात, 5000 वर्षापूर्वी आपल्या उपनिषदानं काय झालं, काय सांगितलं, भक्तीबद्दल कोण कोण काय बोलले, हे सर्व माझ्या त्या भाग 2च्या व्हिडिओमध्ये मी निरूपण मांडलेलं आहे. जरूर ते तुम्ही ऐका. उद्या मी ह्याच्याबरोबर तो व्हिडिओ टाकणार आहे. कारण माऊलीनेही ज्ञानेश्वरीमध्ये जसे भक्त आहेत तसं वर्णन केलं. 3ऱ्या अध्यायात 7व्या अध्यायात माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये जसे भक्त आहेत त्या भक्ताप्रमाणे भक्तीची व्याख्या केली, त्या भक्ताची व्याख्या केली. पण ही भक्ती श्रेष्ठ आहे. आपण जे करतो भक्ती, हे जे नाम उच्चारण आहे, तीर्थ व्रत आपल्या जीवनामध्ये ही विधी आहेत, आपल्या जीवनामध्ये करतो. आता समजा सध्या चाललेलं भजन कीर्तन हरिपाठ, गावगाव चाललेली भागवत कथा, रामायण किंवा शिवकथा, हे जे चाललेलं आहे हे भक्तीमध्ये मोडतं का नाही? तर न्यायप्रविष्ट जर माऊली म्हणतात, आणि खरंच माऊलीने याच्याबद्दल न्याय दिलेला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली काय म्हणाले? ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात हे चांगलं आहे, त्याला भगवंताची प्राप्ती होईल का? तर होईल, पण कधी होईल सांगता येत नाही. आता कधी होईल सांगता येत नाही, त्याचा अर्थ काय होतो? इथं तर स्पष्ट 11व्या हरिपाठामध्ये सांगितलं अभंगाच्या की ते न्यायप्रविष्ट आहे, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट, अहो तुम्ही जेच आहात, कारण या ज्ञानाचे सागर आहात, तुम्ही त्याच्याबद्दल न्याय देत नाही. म्हणजे तुम्ही सांगायला की हे जी भक्ती करणारे आजपर्यंत त्या जगामध्ये जे लोक आहेत, आमच्यासारखे सामान्य लोक, कारण भजन कीर्तन हरिपाठ प्रवचन पूजा व्रत हे करीत राहतात. आता मी गेल्या वर्षीच व्रत धरलं. मी निरूपण न मांडायला तयार असणारा मनुष्य व्रत केलो की 1 वर्षभर नित्य नियमानं निरूपण मांडेल. आता हे शेवटचा महिना माझ्या जीवनामध्ये राहिलेला आहे. डिसेंबर 365 निरूपण झाले पाहिजे. आजच मी माझ्या जीवनामध्ये पाहिलं की माझे 338 निरूपण झालेले आहेत. फक्त 27 निरूपण राहिलेले आहेत. कारण माझा 1 महिना खाडा झालेला होता ह्याच्यामध्ये. कारण नोकरी करीत असताना मी फिरायला गेलो 1 महिना, ते काही सांगू शकत नाही. मग मी दररोज डबल टाकायचा निर्धार केला. मग हे जर मी माझ्या जीवनामध्ये व्रत करतो, कारण तर माऊली सांगतात तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी. आता कसला भाव पाहिजे माझ्याकडं, अजून तो भाव आहे का नाही की? आता माऊलीची भावाची व्याख्या वेगळी आहे, आईसाहेबाची भावाची व्याख्या वेगळी आहे, जगद्गुरू तुकोबारायाच्या भावाची व्याख्या वेगळी आहे. आपण या हरिपाठाच्या अभंगामध्ये किंवा माझ्या निरूपणामध्ये अनेक प्रकारचे भाव पाहिलेत, अष्टसात्विक भाव पाहिलेत. पण हे माऊलीचा भाव वेगळाच आहे. कारण आईसाहेबांनी शुद्ध ज्याचा भाव झाला, जगद्गुरू तुकोबाराय वनपटन भाव म्हणतात. माऊलीचा तर काय म्हणतात? कारण माऊलीचा तर भाव तो अतिउच्च कोटीचा भाव आहे. म्हणजे त्या भावामध्ये आपण मोडतो का नाही, हा प्रश्न माझ्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून सगळ्यात आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना तीर्थव्रत नेम भावे बिनसिद्धी वायाची उपाधी करीशी जाणार. जर भावच नसेल आपला, तर तीही आपण केलेलं तीर्थ व्रत नेम हरिपाठ कीर्तन भजन प्रवचन, मी करायलेलं प्रवचन, तुम्ही ऐकायलेलं प्रवचन, हे सगळं काय ते तुमच्या जीवनामध्ये सिद्धी मिळणार नाही. वायाची उपाधी म्हणजे हे आपल्या उपाध्याच वाढणार, अहंकारच वाढणार आहे. आमच्यासारख्याचा अहंकारच वाढणार आहे की मी म्हणणार की आता मी 3 वर्ष झालं निरूपण करालो, माझा अहंकारच मी बोलायलेला आहे. पण माझा जो भाव शुद्ध भाव व्हायला का नाही, हे आत्मपरीक्षण करण्याची मी तर ठाम माझ्या जीवनामध्ये ठरवलं की मी अजून भक्त झालेलो नाही. भक्त कसं होता येतं हे जसं तुकोबाराय काय सांगतात, माऊली काय सांगतात, त्या एक शब्दाप्रमाणे खेद वाटायला की 59 वर्षे माझं वय झालेलं, मी अजून भक्त झालेलं नाही. नंतर भक्ती कळायच्या नंतर मला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, असा सरळ अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो.
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. आता भावच आपल्या जीवनामध्ये कळाला नाही तर त्याला आकळावं कसं? आकळणं तर अवघड गोष्ट आहे. आता माऊलींनी त्यांच्या जीवनामध्ये भाव म्हणजे काय मानतात मग, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आता जे संत लोक आहेत, या उपाधी म्हणजे या देहामध्ये जो आपला आत्मतत्व आहे तेच, त्याचाच स्वीकार आपल्या जीवनामध्ये करायचा. त्याच्याच प्राप्तीसाठी आपल्या जीवनामध्ये भाव लागतो, त्याच्याच प्राप्तीसाठी आपल्या जीवनामध्ये भक्ती करायची आहे. पण कसली भक्ती करायची, भाव कसा करायचा, मन कसं ताब्यामध्ये घ्यायचं, हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. म्हणून हा भाव आपल्याला वाटते सोपा आहे, पण हा भाव आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळायला तयार नाही. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, ब्रह्मादिका न कळे खोळ ते हे आकळ धरिली मोहरी पावा बाये काटे धावे पाठी गाईच्या. जो ब्रह्मदिकाला, जो जगाचा मालक आहे तो कळाला नाही, त्याला कसं आकळावं, ते कोणत्या भावानं त्याला प्राप्त करावं. पण त्या गवळ्याच्या पोराने त्यांच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त केलं. नुसतं प्राप्तच केलं नाही तर मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गाईच्या. आरती एवढा बेडा झाला ते गवळ्याचे पोरं गाई राखणारे, ही बी स्वतः जगाचा मालक असून, कारण हातामध्ये काठी घेतलेली आहे, खांद्यावर घोंगडी आहे आणि त्या गाईच्या मागं धावत धावत त्याच्या जीवनामध्ये पळत आहे. काय भक्ती असेल, काय भाव असेल त्या गवळ्याच्या पोराचा, जे ब्रह्मादिकाला त्यांच्या जीवनामध्ये कळालेला नाही. म्हणून असा अगम्य स्वरूपाची, कारण विठ्ठल आपल्या जीवनामध्ये जो दगडामध्ये आहे, त्या दगडामध्येच आपल्या जीवनामध्ये त्या विठ्ठलाला पाहणे, हा भाव आपल्या जीवनामध्ये तो तर होत नाही. म्हणून या देहामध्ये जो आपला आत्मस्वरूप आहे त्याला पाहणे, त्याला जाणणे. ज्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये जाणण्याचा प्रयत्न केला आहे तोच या जगामध्ये भक्त होऊ शकतो. ही भक्ती आपल्या जीवनामध्ये, तो भाव हे सहज नाही. म्हणून भाव आपल्या जीवनामध्ये शुद्ध होण्यासाठी संतानं सांगितलेल्या एकेका शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरणच करावं लागतं. आचरण केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये तो भाव आणि त्या भगवंताला किंवा आपल्या आत्मस्वरूपाला आपल्या जीवनामध्ये आकळता येत नाही, असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. इथं माऊलींनी उदाहरण दिलेलं आहे. पारियाचा म्हणजे परीस. आता एक तर परीसच कसला असतो हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला माहीत नाही, आणि जरी आपल्याला परीस भेटला त्याची ओळख तर होई लागेल. पण ठीक आहे, एखाद्या भाग्यवानाला परीसाची ओळख आहे, पण त्याला ओळख आहे, पण ती ओळख असलेला परीस काय झालं, त्याचं रवयाने तुकडे झाले. पण तुकडे झाले तर सगळे जमिनीवर पडलेले आहेत ते तुकडे रवयाने. आता जमिनीच्या कणाप्रमाणे ते तुकडे झालेल्यानंतर त्या मनुष्यानं ते परीसाचे तुकडे गोळा केले. त्याच्याबरोबर काय होणार आहे, जमिनीची माती तिच्यासोबतच त्या येणार आहे, आणि ती माती त्याच्यासोबत आल्यानंतर आता त्याला परीस मिळाला त्याच्या जीवनामध्ये. त्या परीसापासून काय होतं, परीसापासून आपल्याला सोनं तयार करता येतं. लोखंडाला लावलं त्या लोखंडाचं सोनं करता येतं. मग त्याच्या जीवनामध्ये तो प्रयत्न करायला त्या कानापासून ते लोखंड बनविण्याचा, सोनं बनविण्याचा, त्या परीसाच्या कानापासून, पण ते बनच ना, त्याच्याबरोबर तेवढीच माती आहे आणि ते काही सोनं बनवता येऊ नये. ह्याच्यामधून माऊलीला सांगायचं काय, कारण ही भक्ती करीत असताना आपल्या जीवनामध्ये साधू संतांनी कणाप्रमाणे एका शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं लागतं. परीस म्हणलं काय, परिसम आपल्याला ओळखताच येत नाही, म्हणून साधू संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट, परीस म्हणजे हे शरीरच आपलं परीस आहे. हे सहज मिळतं का? 184ची करा सोडवणं रिघाया शरण पांडुरंगा. 84 लक्ष येऊन भटकत आपण ह्या मनुष्य देहाला आलेलो आहोत. हे शरीर म्हणजे आपलं हे परीस मिळालेलं आहे, आणि हे परीस मिळालेलं असताना आपल्या जीवनामध्ये
त्या आत्मस्वरूपाची जर आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करता येत नसेल तर तुमच्या जीवनामध्ये जसं त्या ज्या माणसाला सापडला कळालाही त्याच्या जीवनामध्ये, पण ते कण त्याच्या जीवनामध्ये मिळाले पण त्याचं सोनं करता आलं नाही, तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला हा देह मिळाला पण या देहाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये कळालं नसल्यामुळे, कारण आपल्या देहाचं सोनं आपल्या जीवनामध्ये करता आलं नाही, असं माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. माऊली सांगतात की माझे गुरु निवृत्तीनाथ हे निर्गुण आहेत, ते नित्य प्रकाशमान आहेत, ते दिव्य शक्तिमान निराकार व्यापक आहेत, सर्व विश्वव्यापक ज्यांची सत्ता आहे असे ते माझे गुरु निवृत्तीनाथ आहेत. ते सर्व वैभव पूर्ण आहेत, कारण जगावर ज्यांची सत्ता आहे त्यांचं वैभव काय कमी असणार आहे काय, विश्वावर ज्यांची सत्ता आहे असे माझे गुरु निवृत्तीनाथ. ह्यांनी काय केलं, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हात. संपूर्ण त्यांच्याकडे जे होतं ते मला दिलं. कधी देतं हो माणूस संपूर्ण, जसा आपल्या घरी एखादा नौकर ठेवलेला आहे, आपण नौकराच्या हातामध्ये सगळ्या चाव्या आपण कधी देतो, त्या नौकरावर आपला 100% विश्वास बसला, हा नौकर विश्वासाला आपल्या परीक्षेमध्ये उतरला, आपण त्याला सांगितलं अर्ध्या रात्रीचं काम सांगितलं, त्याने लगेच उठून आपलं तात्काळ काम केलं, आपल्या एका नया पैशाची चोरी केली नाही, पैसे टाकून बघितले, पैसे त्याच्या आथुरणावर ठेवून बघितले तरी पैशाची चोरी केली नाही, सोनं ठेवून बघितलं सोनं चोरलं नाही, कुठली लबाडी केलेली नाही, कुठलं असं सर्व आपल्या परीक्षेमध्ये उतरल्यानंतर आपण जसं त्या नौकराच्या हातामध्ये पूर्ण कारण तिजोरीच्या चाव्या देतो, तसं निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ज्ञानदेव हा त्यांचा पूर्ण शिष्य त्यांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला असल्यामुळे माऊली सांगतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. कारण पूर्ण माऊलीच्या हाती ज्ञानाचं भांडवल या जगाला देण्यासाठी दिलेलं आहे, म्हणून माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, पुन्हा अभंग हे केले. कशाला केले, आपल्याला भक्ती म्हणजे काय कळावी, आपल्या जीवनामध्ये भक्तीच आपल्याला जर कळाली नसेल, अजूनही आपल्या जीवनामध्ये जी भक्ती नाही त्याला भक्ती म्हणत असताल तर हे आपलं अज्ञान आपल्या जीवनामध्ये काढून टाकावं, असं माऊलीला या अभंगामधून या जगाला संदेश द्यायचा आहे. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये ठरवलं की खरंच मी माझ्या जीवनामध्ये अजून भक्तच झालो का नाही याचं आत्मपरीक्षण माझ्या जीवनामध्ये मला करायचं आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये, कारण हे मोलाचा विषय आहे, जसं त्या परीस मिळून त्या परीसाची किंमत आपल्याला जर नाही कळाली आणि एक दिवस मग हे जावंच लागेल, म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आधी भक्त तरी होवं, भक्त झाल्यानंतर काय जेवढी घडेल तेवढी त्या भगवंताची भक्ती करावी. म्हणून मी एक विनंती करतो की हा तर व्हिडिओ तुमच्या जीवनामध्ये जरूर ऐका, पण जगद्गुरू तुकोबारायचा न ऐकावे कानी तयाचे ते बोल, भक्ती विन फोल ज्ञान सांगे भाग 2 ह्याच्याबरोबर मी टाकणार आहे, ते तुमच्या जीवनामध्ये ऐका आणि तुम्ही इमानी इतबारे तुमच्या जीवनामध्ये भगवंताचा भक्त होण्याचा आधी प्रयत्न करा. एवढी तुमच्या चरणी कळकळीची विनंती करून झालेलं निरूपण या चारही भावंडाच्या चरणी जगद्गुरू तुकोबाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.